एकाग्र व्हायचं म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आपल्या सर्वालाच पडलेला असतो. तसं बघायला गेलं तर आपल्या मेंदूला 5 ज्ञानेंद्रियामार्फत माहिती मिळत असते. ही 5 ज्ञानेंद्रिय माहिती मिळवण्याचं काम सतत करत असतात. तर या मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून निर्णय घेण्याचं काम आपला मेंदू करत असतो. म्हणजे पहा, नाकाने आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंचा गंध जाणवतो. कानांनी आपल्याला वेगवेगळे आवाज ऐकू येतात आणि आपल्या मेंदूला कळतं की आवाज कुठून आणि कसला आवाज येतोय. डोळ्यांनी आपल्याला आजूबाजूचे जग दिसतं, वेगवेगळे रंग दिसतात, माणसं दिसतात. त्यावरून आपला मेंदू ठरवतो की समोर कसलं चित्र आहे. त्वचेमुळे आपल्याला तापमान कळतं, स्पर्शाची जाणीव होते. तसेच जिभेमुळे आपल्याला चवीचं ज्ञान होतं. तर असे हे 5 इंद्रिय सतत माहिती गोळा करण्याचं काम करत असतात. आणि ही माहिती जर काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक आपल्या मेंदूपर्यंत पोहोचली तरच तिचं व्यवस्थित मेंदूला आकलन होतं. आणि जर आकलन व्यवस्थित झालं तर मेंदू त्या माहितीचं व्यवस्थित पृथक्करण करून प्रक्रिया करून त्यावर निर्णय घेण्याचं काम करतो. यावरून ही 5 ज्ञानेंद्रिय किती महत्त्वाची आहेत हे आपल्याला कळू शकतं. तर मग आता एकाग्रता म्हणजे नेमकं काय हा प्रश्न उरतोच. चला तर मग पाहूया त्या पुढच्या स्लाइडमध्ये.